सासूबाई नमो नमः. सासूबाई. यश, काय झालं? काही सापडलं का? नाही म्हणजे काही कळलं नाही अजून. मी विचार करत होते तितक्यात विघ्नेश आंघोळ करून बाहेर आला. कॅश, बाहेरून कडी नाही का लावायची? वहिनी, कडी लावली असती तर त्याला डाऊट आला नसता का? म्हणजे काहीच सापडलं नाही? नाही, काही सापडलं नाही असं नाही. 2 गोष्टी हाती लागल्या, पण नेमक्या त्या दोन्ही गोष्टीचा अर्थ काही कळतच नाहीये मला. मला सांग, मी लगेच तुला अर्थ सांगते. म्हणजे एक म्हणजे अंपायर, म्हणजे विघ्नेशच्या मोबाईल मध्ये हे नाव फीड केलंय. बहुतेक रात्री अपरात्री तो त्याच्याशीच बोलत असावा. अच्छा, म्हणजे आता अंपायर आडनावाच्या माणसाला शोधावं लागणार. वहिनी, अशा आडनावाचं कोणी असतं का? नसतं का? मग कोण असेल ही व्यक्ती? कॅश, कोणतरी बाई असावी. बाई हे तर गुंड गुंड, खंडणी घेणारा. वहिनी, काय बोलताय तुम्ही? विघ्नेश खंडणी घेईल का? तेही खरंच आहे म्हणा. आपल्या नवऱ्यांना कोण देणार आहे खंडणी? मागितली तरी देणार नाही. देवा परमेश्वरा, हा गुंता आणखीनच वाढत चाललाय. कॅश, ती दुसरी गोष्ट जी तुला सापडली ना, ती सांग. तसं म्हणजे हा कागद विघ्नेशच्या खिशात सापडला. बाबा, गणित आहे, मला नको दिवस. अहो वहिनी, हे गणित नाहीये, गुपित आहे, गुपित. जरा विचार करा ना प्लीज. नको. कॅश, पावती असावी, पावती. नाही, मग हे तारखा लक्षात राहाव्या म्हणून लिहिलं असावं. तारखा? पण कॅश, ह्याच्यापुढे फुल्ल्या मारल्या आहेत, आणि जर लक्षात राहाव्यात म्हणून मारल्या असतील तर मग कॅलेंडरवर नसत्या का मारल्या? तुम्ही बरोबर बोलताय वहिनी. कॅश, आईंना दाखवूया का हे? तर लगेच ओळखतील. काही गरज नाही आईंना दाखवायची. मागच्या वेळेस अपमान केला तेवढा पुरेसा आहे. वहिनी, तुम्ही दुसरं काहीतरी सांगा ना, की ज्यावरून कळेल की विघ्नेश एवढे पैसे कुठून आणतो. दुसरा मार्ग? कॅश, जेव्हा सगळे मार्ग बंद होतात ना, तेव्हा आपल्याकडे फक्त एकच मार्ग उरतो. कुठला? देवाचा. चल आपण देवासमोर जाऊ. देव के घर देर है, अंधेर नहीं. चल. चला. काळजी करू नको. बस इथे, बस बस. बघ, काळजी करू नकोस. आहे ना बाप्पा? हा, मी आलेच. हा, पेन आणि पेपर घेऊ. थांब. हे घे. हे काय? आता आपण देवासमोर कौल लावायचं. कौल लावायचं म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे बघा, कोल्हापुरात असताना मी पाहिलं होतं. देवाला कौल लावायचा म्हणजे देवाला विचारणं मनापासून, आणि देव उत्तर देतो फुलातून. पण काय करूया माहितीये का? देवासमोर 2 फुलं वाहू, आणि मग आपल्याला विघ्नेश बद्दल जे काही वाटेल ना, ते चिठ्ठीत लिहून एक एक चिठ्ठी देवासमोर ठेवू. जी चिठ्ठी ठेवताच देवाचं फूल पडेल म्हणजे समजायचं की देवाने कौल दिला. आणि त्या चिठ्ठीत जे काही लिहिलं असेल ना, त्याच मार्गाने विघ्नेश पैसे आणतो. हा हा, हे घे, लिही.
ली विघ्नेशचे परस्त्रीशी संबंध आहेत. वहिनी काय बोलताय तुम्ही? विघ्नेशचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तो असं करणं शक्यच नाही. तुला काय माहित? काही पुरुष बायकोचा विश्वास बसावा म्हणून घरात जास्त प्रेम दाखवतात. हा, मी दाखवणं वेगळं आणि असणं वेगळं. लिहिली तू लिही. काय लिहिलंस? विघ्नेशचे परस्त्रीशी संबंध आहेत. हो. आता पुढे आता लिही. विघ्नेश चोऱ्या करतो. वहिनी काय बोलताय? अहो चोऱ्या रात्री होतात आणि विघ्नेश रात्री घरीच असतो. तुला काय माहित? तू डाराडूर झोपलेली असतेस. अगं दिवसा ढवळा चोऱ्या वाढल्या आहेत. ते या चोरांमुळेच. तू ली गली. विघ्नेश चोऱ्या करतो. हा. आता काय? ली. विघ्नेश खंडणी घेतो. वहिनी काय बोलताय तुम्ही? तुला काय माहित? खंडणी घेतो. गुंड असेल गुंड. लिली ली. विघ्नेश खंडणी घेतो. गुंड गुंड. हा, झालं लिहून सगळं? हो. छान. चल आता देवासमोर जाऊ आणि कौल लावू. चल ये, घाबरू नकोस. ये काळजी करू नकोस. ये ये ये, घाबरू नकोस. बस. हे घे चिठ्ठ्या. आता आपण प्रार्थना करून कौल लावू. हा, त्यानंतर मग एक एक चिठ्ठी ठेवायची. हा. हे देवा महाराजा, आमची ही कॅश, तिचा नवरा विघ्नेश हा वाईट मार्गी लागलाय. तो काय करतो हे? वहिनी जरा हळू बोला ना. का? अहो सगळे ऐकतील ना. अगं पण कौल असंच लावतात. नको, आपण तिघच जण ऐकू. एवढ्याच आवाजात बोला ना प्लीज. हो का? बरं ठीक आहे. हे देवा परमेश्वरा, आमची ही कॅश, हिचा नवरा आहे ना विघ्नेश, तो खूप चांगला माणूस आहे, पण अचानक वाईट मार्गी लागलाय. तो नेमकं काय काम करतो ना हे आम्हाला कळत नाहीये. तुम्ही आम्हाला मदत करा ना. मला कौल द्या, म्हणजे आम्हाला कळेल की तो नक्की काय करतोय. हा. चिठ्ठी ठेव. परस्त्रीच्या मागी लागलाय. वहिनी फुल नाही पडलं, म्हणजे विघ्नेश परत स्त्रीच्या मागे नाहीये. बरं झालं बाई. शिवा परमेश्वरा. बरं चल, दुसरी चिठ्ठी ठेव. हा. बाप्पा, चोरीची आहे, चोरीची. वहिनी फुल नाही पडलं. नाही पडलं म्हणजे चोरी पण नाही करत. चला बरं झालं. तिसरी चिठ्ठी ठेव. कॅश, शेवटची चिठ्ठी ठेव.
तेव्हा वाचव. फुल नको पाडू हा. अय्या, फुल पडलं देवा परमेश्वरा, फुल पडलं. कॅश, चिठ्ठी वाच. फुल पडलं. अगं वाच ना. विघ्नेश जुगार खेळतो. आबा, मला वाटतंय हा कसल्या तरी परचेस ऑर्डरचा कागद आहे. मलाही वाटतंय की कोड असावं हे. कोडं कसं असणार? कोड्यामध्ये कधी तारखा असतात का? हे बघ ना, इथे तारखा दिसत आहेत. 10 मे, 12 मे, 14 मे, तारखा काहीतरी. पण हा कागद तुला इतका महत्वाचा का वाटतोय? कारण हा कागद काशीने विघ्नेशच्या नकळत घेतलाय. याचा अर्थ हा कागद, यातल्या या तारखा, हे आकडे काहीतरी दाखवताय. पण काय ते कळत नाहीये. असं वाटतंय की हा कागद विघ्नेशला कुठल्या तरी मोठ्या संकटाकडे घेऊन जातो. संकटाकडे? काय बोलतेस तू गायत्री? हो, अहो बघा ना, या तारखा, हे आकडे काहीतरी सुचवत आहेत, पण काय ते कळत नाहीये. नाही, आपल्याला विचार केला पाहिजे, काहीतरी शोधून काढलं पाहिजे. प्रथमेश, जरा तो पेपर दे. या कागदावरच्या तारखा आणि पेपरमधल्या मॅचेसच्या तारखा तंतोतंत जुळतात. आठवतं, आपण नाशिकला परत येताना गाडीत तो सतत मॅच ऐकत होता. त्या दिवशी जेवत असताना पण त्याचं लक्ष जेवणाकडे कुठे होतं? त्याला सतत कोणाचे तरी फोन येत होते. मॅचेसच्या संदर्भातच तो बोलत होता ना हळूहळू. दादा, तिकडे थर्ड मॅन लव आहे, मॅच पार. आणि त्या दिवशी रात्रीच्या वेळेला 1 लाख रुपयासाठी आलेला तो फोन. हे फालतूचं बोलायचं नाही, कळलं ना? तुझ्याकडे पैसे पोचणार आहेत, कळलं? शहाणपणा करायचं नाही, कळलं काय? हा, विघ्नेश, मग मी त्याला 1 लाख रुपये देणं आणि त्यांनी ते लगेच त्याच दिवशी मला परत करणं, हे द्यायला आलं. हे काय? तू मला दिलेले पैसे. अरे, इतक्या लगेच पैसे परत करतोयस? लगेच म्हणजे अगं, मला या पैशांची गरजच लागली नाही. 30 लाखाची गाडी मला परवडते असं सहजपणे म्हणतो तू? माझ्या मते
10-1 लाखाची तरी असेल ना रे विघ्नेश? 30 लाखाची गाडी आहे. 30 लाख? एवढी महागडी गाडी आणि पैसे कुठून आणलेस रे तू? आबा लोनवर घेतली मी. आता फक्त डाऊन पेमेंट केलंय, बाकी EMI. याचा अर्थ एकच, आपला विघ्नेश क्रिकेटचा सट्टा खेळतो आणि तो बेटिंग मध्ये अडकलाय. कदाचित खूप मोठ्या संकटात आहे. आई, मला हा नेकलेस नको, मला गाडी नको, मला घर नको, मला काही नको. तर माझा विघ्नेश हवाय. हो आबा, मला विघ्नेश हवाय. बहिणी, तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. काय रडू नकोस ग. अभिलाषा, रडू दे तिला. पश्चात्तापाचे 2 अश्रू गाळू देत तिला. आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवलं नाही तर काय होतं हे जरा कळू दे तिला. रात्री अपरात्री फोन करत असायचा. हे तेव्हाच तिने का नाही सांगितलं? त्याच्या खिशात चिठ्ठ्या सापडल्या तेव्हाच का नाही दाखवल्या तिने आपल्याला? काशी, अगं स्त्री ही एक शक्ती असते. तिच्या आत एक आग असते. ती चांगल्या पद्धतीने वापरली तर नवरा उजळून निघतो, नाहीतर संसाराची राख करतो. पटले मला आई. तुम्ही जे काही बोललात ते सगळं काही पटलंय मला. आता माझ्या डोळ्यावर झापड होती महागड्या गिफ्टची. माझी चूक झाली. आबा, खर तर माझ्या हे आधीच लक्षात यायला हवं होतं की हा सगळा पैसा या मार्गानेही येऊ शकतो. आबा, कारण आपल्याला विश्वास होता दादावर. म्हणजे विश्वास आपल्याला त्याच्यावर अजूनही आहे. पण तो सगळं हे या मार्गाने करेल हे आपण कशावरून समजायचं? ऋषी, त्याच्याकडे ही चिठ्ठी मिळाली. रोज तो कुठल्या कुठल्या महागड्या वस्तू घरात घेऊन येतो. ही एवढी मोठी गाडी घेतली तरीही तुला असं म्हणावंसं वाटतं? स्वतःला फसवतोयस. हे असले संस्कार नव्हते केले मी माझ्या मुलांवर. गायत्री, ही माझ्या संस्कारांची हार आहे. नाही, ही तुमच्या संस्कारांची हार नाही. ही आजच्या मॉल संस्कृतीची जीत आहे. पण ही नवीन संस्कृती आपल्या जुन्या संस्कारांना कधीच हरवू शकणार नाही. खरं तर मी विघ्नेश्वर विश्वास ठेवला, हा माझा पराभव झालाय. आई, अहो असं नका म्हणू ना. तुमचा आमच्यावरचा विश्वास हेच आमचं धन आहे. अगं पण हे विघ्नेशला समजायला हवं ना. वाईट याचं वाटतं की विघ्नेश माझ्याशी खोटं बोलला. बरोबर आहे. या सगळ्याची विघ्नेशला शिक्षा मिळायलाच हवी. नाही, त्याला येऊ द्या. मी आल्या जाब विचारणार आहे चांगला. दादा, नाही, मीही बोलणार आहे त्याच्याशी. आणि जर तो खरंच दोषी असेल तर मग मात्र मला विचार करावा लागेल. तो जर खरंच हे असं वागला असेल तर मग तो या घरात नाही राहू शकत. सासूबाई